हेच ते जनक राजाचं घर। हेच जनक राजाचं घर आहे की सीता मैया आणि जनक राजा वगैरे त्यांची फॅमिली इथेच राहायची। हेच ते घर। इथेच राहायचे दशरथ राजा, सॉरी कनक राजा आणि त्यांची मुलगी सीता मैया। हेच ते महल आणि घर। इथंच ते राहायचे। हेच ठिकाण सीतामाईचं माहेर। किती कोरीव काम आहे, बारीक बारीक नक्षी आहे। लांबून घेते तरी पण बघा किती बारीक नक्षी आहे। पुढे अखंड यज्ञ। हेच तिचा माहेर। इथंच विचारलं पडे तिला। ते कनक राजा उनकी बेटी इधर ही रहती थे। बघ ना केवढा आहे ते। हे काय आताचं बांधकाम नाही आहे ना। ह्याच तुळशीला पाणी घालायची सीताबाई। हा हे मंदिर आहे। जनक राजाने जनकपूरचे 12 महल सीतामाईला दान केले लग्नामध्ये। आणि छोटीशी कुटी बनवून स्वतः इथे राहिले। ते हे त्यांची कुटी जिथे ते राहिले तिथे। इकडून जाऊ, इकडून जाऊ, पिछाड इकडे बघा। स्वतःच्या मुलीला दान केलं सगळं। 12 महल आणि आता एवढे मोठे मोठे महल बघितले आपण। आणि ह्या छोट्याशा कुटीमध्ये येऊन ते राहिले। ती ही कुटी कनक राजा, सॉरी जनक राजा।
जनक राजा ह्या कुटीमध्ये येऊन राहिले ते लेकीला दान देऊन. महल पण एवढे मोठे मोठे आहेत. आणि बघा ही जागा किती सिंपल साधी आहे. ह्या ठिकाणी त्यांनी येऊन वस्ती केलेली, लेकीला ते गिफ्ट केलेलं आहे. सगळे महल मोठे मोठे. गंगासागर, जनकपूर मधली गंगासागर. थोडं बोलले पाणी शिंपडा. हो नाही पाणी ठीक आहे का? गंगासागर. आता गंगा कशी पण असेल तरी ती आता जनकपूर मधलं शिव मंदिर.